हे बघा आता चाललंय हा गरमागरम चहा बनवणं. आता चहा आमची दीदी बनवते आमच्यासाठी, मस्तपैकी गरमागरम चहा बनवते. आणि मी चालले थोडं बाजारामध्ये, कारण मला जायचं आहे भाजी आणायला. भाजी आता तुम्ही म्हणा मला बघायचं आहे मुठे, पण ते मिळाले पाहिजेत. मिळाले तर बनवणार, नाही मिळाले तर बघूया मच्छी वगैरे घेऊन येणार. आता चहा घेते आणि जाते. इतके दिवस तुम्ही बोलायला बनवले नाही. आता पाऊस नव्हता आमच्याकडे, पाऊस नाही त्याच्यामुळे मग कशी खाऊशी नाही वाटत. जरा जोरात पाऊस वगैरे असला बाहेर तर गरमागरम मोठे जरा खाऊशी वाटतात, म्हणून आणायला चाललो आहे. मिळाले तर घेऊन येणार, नाही मिळाले तर मच्छी आणणार. आता हा बघा बबड्या आलेला आहे इथे चहाच्या जवळ. बबड्याने चहा उतू घालवला तर दीदी त्याला फटके देणार ना बबड्या, कारण तिने मस्त छानपैकी चहा बनवला आहे. आणि हा बघा इकडे बघ टेस्टी चहा बनवला. बारीक कर. आता बंद कर, झालेला आहे चहा आपला रेडी. बंद कर. बंद. हळू गॅसची नाही मस्ती करायची. बंद कर. झालं. ती आलेली आहे माझ्यासाठी चहा घेऊन. हे बघा, थांब भाजशील मला. हे बघा, आणि तुम्ही मला पेल्यात, आता मला पेल्यातच आवडतो चहा प्यायला. तुम्हाला कोणाकोणाला पेल्यात आवडतं ते सांगा. आम्ही सगळे नाही कपात पीत चहा, आम्हाला पेल्यामध्ये चहा प्यायला खूप आवडतो. तनिषचं बघा काय चाललंय, बुलबुले चुलबुले बघणं. लहान येतो एकदम. आणि बघा काय करतो तनिष, इकडे बघ. आणि दीदी बघा कशी चहा घेऊन बसले चोरून. हे चटका लागला. खूप दिवसानंतर मोठा ब्लॉग आलेला आहे तुमच्यासाठी, कारण मोठा ब्लॉग थोडं काढायला मिळतच नाही. मेन म्हणजे माझं शाळेमुळे वगैरे एडिटिंग करायला वेळ मिळत नाही ना, त्याच्यामुळे मी छोटाच काढते. रेसिपीचा वगैरे असं ते पटकन होऊन जातं. त्याच्यामुळे आता मला जसं वेळ मिळेल तसे मोठे पण काढेल आणि छोटे पण काढेल. मच्छी आहे इथं एवढं सगळे एक सफेदवाले काळे संपले, आपण लेट झालो यायला. चावल हाताला बबड्या. हां मोठे होते ना, मंगळवारी भेटतील का? अरे आता आहेत पण ते सफेद नाही ना खात. पकड हातात, पकडशील का? पकडल तो वरती पकड. चावल बबड्या नको चावल. आपण बघा कसा मासा घेतलाय मस्तपैकी. इथे मम्मीने घेतल्या त्या भाकरी करायला आणि एक साईडला ठेवलाय भात. आणि मम्मी आता तू काय काय करणार आहेस? मच्छी आणले ना तिला मोठे मिळाले नाही. तनिष पण सोबत होता त्यामुळे मोठे मिळाले नाही. तनिषला खायचे होते मोठे. त्याला बोली बघूया मंगळवारी वगैरे मिळाले तर. नाही का मच्छी मिळाली. तेलप्पा मासा आणला, त्याला बोले आपण तेलप्पा खाऊया आज. त्या माशाला पण ना पावसाळ्यामध्ये मस्त टेस्ट असते, त्यामुळे तो आणला. आता तो बनवताना दाखवते तुम्हाला. तोपर्यंत पहिले भाकरी करून घेते, मग मच्छी बनवते. आमची सोनू बघा मस्तपैकी पंख्याखाली बसून मला मस्तपैकी असं पीठ भिजवून देते तांदळाचं. हां दीदी, पूर्ण एकदम मस्त मऊ असं छान पीठ भिजवते दीदी. तांदळाचं नव्हतं भिजवलं, गव्हाचं आणि पुऱ्यांचं भिजवलेलं ना, चपातीचं पुऱ्यांचं भिजवलेलं. तांदळाचं पीठ नव्हतं दिलं मी तिला भिजवायला, पहिल्यांदा दिलं. पण ती छान भिजवते बघ, गोळा एकदम असा मऊ करते. आवाज नको करू. चांगलं थोडंसं पाणी घ्यायचं आणि थोडं मळ, बाकी नको मळ. आता इथे मम्मीने घेतल्यात भाकरी करायला. मम्मी कुठल्या भाकरी करते? तांदळाच्या भाकरी. हे बघा मच्छी झाली आपली रेडी, रस्सा मच्छीचा. आणि इथे फ्राय करायला लावले आणि इथे थोडं मॅग्नेट करून ठेवले लावून, म्हणजे पटकन ती फ्राय झाली की ही टाकायला. एक साईडला भाकरी बनवते गरम. आमच्याकडे आहे ना चपाती भाकरी लागते, आणि आमच्याकडे जास्त तांदळाची भाकर खाल्ली जाते. तांदळाची भाकर जास्त प्रमाणात खाल्ली जाते आमच्याकडे चपाती वगैरे पेक्षा. चपाती पण खाल्ली जाते पण तांदळाची भाकर जास्त खायला जाते खाऊन. आमच्याकडे इतकी हवा आहे ना की मम्मी खिडकी उडी करून आहे ना स्वयंपाकच नाही करू शकत आहे ना मम्मी. जातो ना सारखा, त्याच्यामुळे तरी पण आम्ही एकाच साईडची खिडकी उडी ठेवली आहे. थोडी उडी करतो, म्हणजे इकडनं हवा पण इकडनं हवा येते ना, वारा येतो. हां, त्याच्यामुळे इकडची बंद करतो. आणि ॲडजस्ट फॅन लावलं तर मग त्याचाच आवाज येतो जास्त. सध्या बंद ठेवलं, नंतर लावते. हे बघा आता भाकर आमची त्यावरती गेलेली आहे. तू खाणार पहिली भाकरीची डाळ बघूया खातो बघू आपण. चालेल. नाही का
मला तर नको आहे जेवायला आता. बबड्या वगैरे मी ठेवले असेल. काय माहिती. आमच्या सोनूला तर जेवायलाच नसतं पाहिजे. म्हणजे ती छोटी होती ना तिथून तिचा तर स्वभाव आहे, तिला जेवायला आवडत नाही. आवडतं मला जेवायला. आवडतं हा पण जेवायला म्हणजे एवढं पण नाही आवडत जेवायला. जास्त नाही आवडत तिला जेवायला. ही मच्छी ना थोडी कडक करायला लागते, त्याच्यामुळे ना तिला जास्त वेळ गॅसवर ठेवायला लागते. ही समुद्राची मच्छी नाही ना. कुठली मच्छी? नदीची असते. पावसाळ्यामध्ये जास्त समुद्राची मच्छी नाही आपण खात. म्हणजे खातो पण एवढं नाही. गावठी मच्छी येते ना तीच खातो आम्ही पावसाळ्यात जास्त. झाल्या मम्मी भाकरी? नाही आताशी दुसरी आहे. 2 तवे ठेवते मी प्रत्येक वेळेला, पण आता झाले असं एक साईडला मच्छी, एक साईडला रस्सा टाकले आणि एक साईडला भाकरी करते ना, त्याच्यामुळे एकच तवा ठेवलाय. जेवायला काय मच्छी बघ ना. तर हे बघा मी दिले बबड्याला जेवायला. तर बबड्याला आवडले, पण दीदी आली लगेच टेस्ट करायला. दीदी बोलते मी पण टेस्ट करते त्याला जेवायला दिले तर. कशी झाले? छान ना. नदीची मच्छी ना टेस्टला चांगली असते. काटे नाहीत त्याच्यामध्ये, तेलपामध्ये जास्त नसतं, मध्येच असतो काटा. चला तुम्ही टेस्ट करा, जेवून घ्या. तुला पण देऊ जेवायला? नको, तिला जेवायला नसतं पाहिजे. चला मी स्वयंपाक पूर्ण करून इथे मम्मीचा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. म्हणजे आता रस्सा पण झाला आहे, तळून पण झाली आहे मच्छी आणि भाकरी पण झाल्यात. आणि हे बघा आता जेवण केलं नाही केलं हिचं लगेच आवरण्याचं सुरू झालेलं आहे. चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.